याने जर ठरवलं तर हा देव होऊ शकतो आणि याने जर ठरवलं तर हा राक्षस होऊ शकतो. हे जंक्शन स्टेशन आहे. जंक्शन स्टेशन मनुष्य शरीर म्हणजे आपण ठरवायचं वैकुंठाला जायचं, कैलासाला जायचं, स्वर्गाला जायचं का नरकाला जायचं. महाराज म्हणले असा माणूस जर गरम डोक्याचा आला, असा दुर्जन आला, असा नास्तिक आला आणि यांनी जर आम्हाला त्रास दिला भजन करण्याकरता, धर्माचं पालन करण्याकरता, भक्ती करण्याकरता, अशा माणसाला आम्ही उत्तर देऊ. पण कसं? टिट फॉर टॅट, जशाच तसं. पण कसं? शब्दरूपी बाणाने तीक्ष्ण उत्तरे, शब्दरूपी बाणाने आम्ही उत्तर देऊ. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आणि शेवटच्या चरणात तुकोबारा फार गोड सांगतात, म्हणलं नाही का? 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण हे पारमार्थिक साधनेचं जीवन जगत असताना, असं क्लिअर करा, साधनेचं जीवन जगत असताना आम्ही कुणाची भीडभाड पाहणार नाही. नाही भीडभाड. तुका म्हणे साना थोर. साना थोर म्हणजे गरीब श्रीमंत, लहान मोठा, राय रंक, आम्ही कुणाची भीडभाड पाहणार नाही. धर्माचं पालन करत असताना, नामाचं बीज वाढत असताना, साधना करत असताना, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हा झाला अभंगाचा सरळ सरळ शब्दशः अर्थ. विठाला विठाला. बघा टायमिंग माझ्याकडे फार कमी राहिलाय. सगळ्याला एक रिक्वेस्ट आहे माझी, विनंती हात जोडून, तुम्ही जरा असे चेहरे फ्रेश ठेवा बरं. असे फ्रेश चेहरे ठेवा बरं दादा. असे गंभीर चेहरे करू नका, मला भीती वाटते दादा त्याची. हा ना, गुलाबाचं फुल कसं असतं टवटवीत, तसे चेहरे ठेवा टवटवीत. फक्त सूर्यफूल होऊन देऊ नका. हा, एवढं टेन्शन मध्ये बसू नका. काही काही तास नुसते टुळू टुळूच पाहिले माझ्याकडे, टुळू 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 टुळू. काही काही तास बटाट्यासारखी डोळे केले. असं बसू नका, असं बसू नका. असं फ्रेश बसा, सरळ बसा, ताट बसा आणि नीट बसा. ऐकता ना तुम्ही? असे गंभीर करून बसा लागले तुम्ही. काही नाराज आहे का माझ्यावर? तुम्ही काही दुखत का तुमचं? असं बसू नका, मला भीती वाटते त्याची. तुम्ही असं फ्रेश बसा, असं मोकळं बसा. तुम्हाला असं बोर होईल, मी असं कीर्तन करणार नाही. तुम्हाला समजेल, पचेल, रुचेल अशा शब्दात कीर्तन करणार आहे. फक्त विनंती माझी अशी, थोडस पुढं सरकून बसा बरं तुम्ही. उठा बरं, थोडं पुढं पुढं सरका. उठा 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 उठा, पुढे पुढे सरका. विठाला विठाला विठाला. पुढे सरका, पुढे. एकदा टाळी वाजवा महिला मंडळी करता, एकदा जोरदार. वा, धन्यवाद. वा, फ्रेश बसा, सरळ बसा, मन लावून ऐका. काही टेन्शन घेऊ नका, काही डिप्रेशन मध्ये जाऊ नका, काही चिंता भिंता अजिबात करू नका. खाली हात आया है तो खाली हात जाएगा. येताना काय आणलं का? बोला ना. जाताना काही नेणार आहे का? मग टेन्शन घेताच कशाला तुम्ही? चिंता करता कशाला? असं मोकळं बसा. येताना काय आणलं नाही, जाताना काही नेणार नाही. आता मी एवढ्या लांबून आलोय, घरी जाईल का नाही याची गॅरंटी नाही. ठेवते नाही. टेन्शन घेऊ नका. माझे 2 बोट दिसतात का तुम्हाला? पाठीमागचे हे 2 बोट दिसतात का? हे 2 बोट म्हणजे 2 शब्द आहे. तिकडे लक्ष देऊन ऐका, पुरुष मंडळी, महिला मंडळी. याचं नाव आहे चिंता, याचं नाव आहे चिता. याचं नाव काय आहे? मोठ्याने मोठ्याने चिंता. आणि याचं नाव, ह्या 2 सख्या बहिणी आहेत. कोण आहे? या बहिणी बहिणी. फक्त फरक एवढाच आहे,
हिच्या हातात अंगठी नाही, हिच्या हातात अंगठी आहे. या दोन बहिणी आहेत. या बहिणीचं काम एकच आहे. इकडे बघा काय काम आहे. ने काय काम आहे. जाळणे. आधी सुभाषित सांगतो तुम्हाला. चिंता चिता समख्याता बिंदू मात्रे विशेषता सजोम दहते चिंता निर्जोम दहते चिता. चिंता या दोन्ही बहिणीचं कामाचे काय. जाळणे काय काम आहे. फक्त फरक असा आहे, चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिता मेलेल्या माणसाला जाळते. चिंता पावलोपावली जाळते आणि चिता एकदाच जाळते. का तुमच्याकडे दरवर्षी जाळते. एकदाच ना. टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका, अजिबात टेन्शन घेऊ नका, अजिबात टेन्शन घेऊ नका. काय 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 कर्ज आहे तुमच्यावर. काही लोन काढलेले काय काय हप्ते थकलेले का. होऊन द्या कर्ज. ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. टेन्शन घ्यायचं नाही. पोरगा आहे ना परत मर्द भरीना अर्जन पुन्हा काढील कर्ज. टेन्शन घ्यायचं नाही. मोकळं बसा, फ्रेश बसा. एक काम करा आता. चिंता शब्द असा उचलला का. अशा मान हलवा एकदा. चिंता शब्द उचला आणि डिलीट मारा, फेकून द्या. आता नवीन शब्द सांगतो तुम्हाला. सरळ बसा, सरळ बसा. ऐका नवीन शब्द सगळे मंडळी. न कोणता शब्द. चिंतन. मग चिंतन कसं करायचं. सूचना सांगालो मी लोकांना. कीर्तन सुरू नाही केलं तुम्ही. काय सांग. कोणता शब्द सांगितलं मी विसरलो आता. गेला आहे का असं होतं. चिंतन. चिंतन कसं करायचं. राहिलेल्या वेळेमध्ये ज्या वेळेस कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या वेळेस हाताने टाळी आणि मुखाने भजन. विठाला विठाला. आता अभंगात प्रवेश. ऐका. या मूर्ती लोकांमध्ये 3 प्रकारचा धर्म आहे. 1 तुमचा माझा धर्म, 2 देवाचा धर्म आणि 3 साधू संताचा धर्म. विठ्ठल. हो. 1 तुमचा माझा धर्म, जीवाचा धर्म. 3 प्रकारचा वर्ग या ठिकाणी पाहायला मिळतो या मूर्ती लोकांमध्ये. प्रत्येकाला येण्याचा भाव वेगळा आहे, प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे. इथे येण्याचा जीवाला येण्याला एक शब्द आहे, त्याला म्हणतात जन्म. काय म्हणतात. जन्म. न ला म जोडला तेव्हा जन्म शब्द तयार झाला. म ला त ला खालून तोडला तेव्हा मृत्यू शब्द तयार झाला. पण मधला जो अंतर आहे, मधलं जे पेस आहे, ते धर्माचं पालन करण्याकरता आहे, नामाचं बीज वाढवण्याकरता आहे, भगवंताची भक्ती करण्याकरता आहे. 1 जीवाचा वर्ग, 2 देवाचा वर्ग आणि 3 साधू संतांचा वर्ग. इथे येण्याचा भाव वेगळा आहे. संत महात्मे येतात, देव येतो आणि तुम्ही आम्ही येतो. प्रत्येकाचा भाव वेगळा आहे. देवाला येण्याला एक शब्द आहे त्याला म्हणतात प्रागट्य आणि संताला येण्याला शब्द आहे त्याला म्हणतात अवतार. विठाला विठाला. हो. 3 प्रकारचा वर्ग आहे. तुम्ही शाळेमध्ये जाताना दिदीनो सरळ बसा, सरळ बसा माटी. आता उदाहरण सगळ्या करताय. दादा इकडे बघा, सगळ्या इथं बसलेले. शाळेमध्ये 3 माणसं जातात. 1 शाळेमध्ये शिक्षक जातो, 2 शाळेमध्ये शिपाई जातो आणि 3 शाळेमध्ये बोला 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 विद्यार्थी जातात. 1 शाळेमध्ये शिक्षक जातो कशा करता. शिकवण्याकरता. 2 शाळेमध्ये शिपाई जातो कशा करता. साफसफाई करायला, स्वच्छता करायला. बरोबर. आणि 3 शाळेमध्ये विद्यार्थी जातात कशा करता. कोण म्हणलं भात खायला. शाळा एक आहे पण शाळेमध्ये जाण्याचा प्रत्येकाचा भाव वेगळा आहे. चोपदार. शाळेमध्ये शिक्षक जातो शिकवण्याकरता, शाळेमध्ये शिपाई जातो साफसफाई स्वच्छता करण्याकरता, सेवा करण्याकरता. आणि 3 शाळेमध्ये विद्यार्थी जातात अभ्यास करण्याकरता. तसं या मूर्ती लोकांमध्ये जीवाला येण्याचा भाव वेगळा आहे, देवाला येण्याचा भाव वेगळा आहे आणि साधू संताला येण्याचा मूर्ती लोकांमध्ये भाव वेगळा आहे. विठाला विठाला. धर्माचं पालन करण्याकरता हा जीव येतो, इथं राहतो आणि एक दिवस जातो. कुठं. गोइंग टू यमपुरी. वरती जातो. ऐका. हा जीव ज्या वेळेस आईच्या उदरामध्ये पडला होता सज्जना हो, असा उलटा पडला होता.
आजची सायकोलॉजी सांगते विज्ञान, खाली डोकं आणि वरती पाय. वसंत महाराज देवासी करारनामा केला. महाराज काय म्हणतात देवासी? देवा दत्त महाराज, सुद्धा महाराज, देवा गर्भवासाचं गाढ दुःख सहन होत नाही पांडुरंगा, या दुःखातनं बाहेर काढ. हा जीव देवाकडे करुणा भागतोय हात जोडून, या दुःखातनं बाहेर काढ. बाहेर आल्यानंतर तुझं भजन करीन. एक वेळा या दुःखातनं बाहेर काढ. एक वेळा टाळी वाजवा, टाळी वाजवा. टाळी वाजवा जोरदार. वा मस्त पैकी. एक वेळा करे या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवणी आठवीन पाय. हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा. हा जीव देवाकडे करुणा बघतो. आई काय म्हणतो माहितीये का मायांनो, ऐका. हा जीव म्हणतो देवा मला गर्भवासाचं दुःख सहन होत नाही. एकदा बाहेर आलो ना, रात्र आणि दिवस पांडुरंगा. रात्र दिवस भक्ती करेल, गळ्यामध्ये माळ घालील, आळंदीला जाईल, पंढरपूरला जाईल, पायी वारी करेल, तुझा परमार्थ करीन देवा. रात्र दिवस तुला विसरणार नाही देवा. पण गंमत अशी झाली, हा जीव ज्या वेळेस बाहेर आला ना, एवढा लबाड निघला. हा बाहेर आल्यावर खाऊन येते, खाऊ लागला, पिऊन येते, पिऊ लागला, जिकडं जाऊ नये तिकडं. अरे रे रे, देवाला म्हणला रात्रंदिवस विसरणार नाही. बसलेले मंडळी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. हे मनुष्य शरीर देवाने तुम्हा आम्हाला दिलंय, हे मिळालंय का कळालंय? काहीतरी बोला. आय रिपीट, मी परत सांगतोय, मनुष्य शरीर देवाने तुम्हा आम्हाला दिलंय. सगळ्यांकरता प्रश्न आहे, मंदिराच्या समोरच्या इकडे बघा, सगळे सगळे मनुष्य शरीर देवाने दिलंय. आई हे मिळालंय का कळालंय? मोठ्याने बोला. मिळालंय, कळालं? हा, कळालं असतं तर लोकांनी दारू पिली नसती. कळालं असतं तर लोकांनी गोवा, मावा, गुटखा, माणिचक, तंबाखू, विमल, बार खाल्लं नसतं. हे मिळालंय पण कळालं का? कळालं नाही याचं उत्तर लय गोडे, घरी घेऊन जा. हे फुकट मिळालंय. विठाला विठाला. आणि एखादी वस्तू फुकट मिळाली की त्याचं व्हॅल्युएशन डाऊन होत असतं, किंमत शून्य होते. आणि अति परिचय झाला की किंमत शून्य डाऊन होऊन जाते.
म्हणून लय जास्त कुणाच्या जवळ जायचं नाही. ऐका बरं का, आणि लय कुणापासून लांब राहायचं नाही. तुम्ही जास्त कुणाच्या जवळ गेला आणि त्याच्याने तुमचे भांडणं झाले, तो म्हणतो तू जास्त बोलू नको, तुझं सगळं मला माहिती आहे, तू जास्त बोलू नको. हा, म्हणून आधी परिचय केला की आवाज नाही येत असते, म्हणून दुरून डोंगरी साजरी करायचा. विठ्ठला मनुष्य शरीर देवाने दिलंय, पण कळालं नाही महाराजाचं मोल, कळालं नाही. ऐका, जी टॉकीजला टीव्ही वरती मी एक वाक्य बोलून गेलो. नारळाला डोळे आहेत पण नारळाला दिसत नाही, बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही, कंगव्याला दात आहेत पण कंगव्याला खाता येत नाही, कपाला कान आहे पण कपाला ऐकू येत नाही, सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत, टॅबलाला पाय आहे पण टॅबलाला चालता येत नाही. दुर्दैव तुमचं आणि माझं. भगवंतानी भक्ती करण्याकरता, परमार्थ करण्याकरता सगळं अनुकूल केलं, पण तुम्हा आम्हाला भक्ती परमार्थ करता येत नाही. हे नर शरीर देवाने भक्ती करण्याकरता दिलंय. ऐका, तुम्ही सगळे हुशार मंडळी आत बसलेले, तज्ञ मंडळी आहात, म्हणून सांगतो भक्ती कशाला मानतात. आई, भक्ती ज्या वेळेस अन्नामध्ये प्रवेश करते ते अन्न राहत नाही, तो महाप्रसाद होतो. भक्ती ज्या वेळेस पाण्यामध्ये प्रवेश करते ते पाणी राहत नाही, ते तीर्थ होतं महाराज. भक्ती ज्या वेळेस भुकेमध्ये प्रवेश करते ते भूक राहत नाही, तो उपवास होतो. भक्ती ज्या वेळेस घरामध्ये प्रवेश करते वसंत महाराज, ते घर राहत नाही, ते मंदिर होतं. भक्ती ज्या वेळेस पैशामध्ये प्रवेश करते आई दादा, तो पैसा राहत नाही, ती लक्ष्मी होते. करेक्ट. भक्ती ज्या वेळेस गळ्यामध्ये प्रवेश करते तो गळा राहत नाही, तो तुळसी हार गळा होतो. भक्ती ज्या वेळेस फिरण्याकरता निघाली, प्रवासाकरता, तो प्रवास होत नाही, ती 4 धाम यात्रा होते. भक्ती ज्या वेळेस आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने 17 दिवस पायी वाटचाल करू लागली, ती पायी वाटचाल होत नाही, ती पंढरपूरची पायी वारी होते. आणि भक्ती ज्या वेळेस माणसामध्ये प्रवेश करते तो माणूस राहत नाही, तो भगवंताचा भक्त, एक निष्ठावंत वारकरी तयार होतो, एक वैष्णव तयार होतो, एक हरिभक्त तयार होतो. विठाला विठा. हे मनुष्य शरीर देवाने त्याच्याकरता दिलंय, सकल इंद्रिय देवाने भक्ती करण्याकरता दिले, हा देह देवाने भजनाकरता दिलाय. देह दिला देह, देव दिला देह, टाळे वाजवा, टाळे वाजवा. टाळे टाळे. देवाने हा देह दिलाय भजना करता. देवे दिला देह भजना गोमटा,
तो या झाला फाटा बाधिकेचा किंवा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. देवाने हे सकल इंद्रिय दिले तुम्हाला धर्माचं पालन करण्याकरता, नामाचं बीज वाढवण्याकरता, भक्ती करण्याकरता, परमार्थ करण्याकरता. आपण काय करतो? उभा आयुष्य संसार करतो आणि एक दिवस मरून जातो. विठाला विठाला हे सकल इंद्रिय देवाने त्याच्याकरता दिले सज्जनाव. हे इंद्रिय सकल इंद्रिय देवाने भक्ती करण्याकरता. इथं बसलेले एवढे मंडळी आहेत, महिला मंडळी, पुरुष मंडळी, माता भगिनी, बाळ वृद्ध सगळे, दादा काका सगळे मंडळी, तुम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे, दादा माऊली, तुम्ही इथं बसलेले सगळे मंडळी भाग्यवान मंडळी आहात. टाळकरी मंडळी तुम्ही सगळे भाग्यवान आहात. माझ्या सगळं नशीबवान मंडळ आहात, पुण्यवान मंडळ आहात. का की आपल्या कोणमध्ये एवढेच माणसं आहेत का? आहे ना घरी ते काय बसलेत, काही लांबून कीर्तन ऐकतेत, काही झोपलेत, काही निवांत बसलेत. इथं कीर्तनाला 2 तास बसण्याकरता पाठीमागच्या जन्मातलं पुण्य लागतं, हे लक्षात ठेवा. पुण्याशिवाय काही होत नाही. एक वाक्य बोलतो, जरा हिंदीतलं आवडलं तर टाळी वाजवा. सपने तो हर कोई सजाता है लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस कीर्तन मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन वही आता है जिसे मेरे भगवान बुलाते हैं. देवाने बोलवलं तरच येणार आहे. देवाने आज्ञा दिली. एवढे मंडळ आलेत ना, माझी आजी बसली, माझी आई बसली, ताई बसली. 2 तास त्रास होतो एका जागेवर बसायला. दादा बाबा बसलेत, वयस्कर झालंय, वय झालंय, गुडघ्याचा त्रास होतो, महाराज मणक्याचा त्रास होतो. नाही एक तास 2 तास नाही बसता येत एका जागेवरती. पण एवढं कीर्तनाला मन लावून बसला, तेवढं मन लावून कीर्तन ऐकताय. समोर बसलेत, पाठीमागे बसलेत, त्रास होतो 2 तास कीर्तनाला बसण्याकरता. तरी सुद्धा कीर्तनाला येऊन तुम्ही बसलात. तुम्ही कीर्तनाला आलात नाही, तुम्हाला बोलवलं आणि त्या बोलवणाऱ्या शक्तीचं एकच नाव आहे, बजरंग बली. बजरंग बली नावाची शक्ती, मारुतीराय हनुमान नावाची शक्ती तुम्हाला घेऊन आली आणि माझ्या मालकाचा कार्यक्रम आहे प्रभू रामचंद्राचा. चला विठ्ठल. म्हणून भाग्यवान मंडळी, वाक्य क्लिक करा माझं. पवित्र देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला, पवित्र कुळामध्ये तुमचा माझा जन्म झाला आणि पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेती. पवित्र कुळामध्ये, पवित्र मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. विकू कमी करा, आवाज देतो. ही माती कशी आहे इकडे बघा. अरे मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती, सगळ्यांना आपल्याला पुढं माझ्या शोभाची जाती. संभाजी राजासारखा, शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा. और मराठ्याच्या संश्रीवर तोच मर्द मराठी मावळा खरा. या मातीमध्ये संभाजी राजा घडले, या मातीमध्ये शिवाजी राजा घडले आणि या मातीमध्ये अफजल घडला आणि याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा पडाकला. हे माती सामान्य माती नाही आहे. आजही इथल्या बसल्या तरुण मुलाला विचारलं, कपाळाला टिळा असणारा काय स्वराज्यांची व्याख्या आहे, काय हिंदूंची व्याख्या आहे, काय धर्माची व्याख्या आहे, ते एकच वाक्य बोलतील. अरे चिरलेच्या नसा तर उधळण होईन भगवे रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती तर हृदयात मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची. अशा मातीत तुमचा माझा जन्म झाला. भाग्यवान मंडळी आहात, नशीबवान मंडळी आहात. 2 पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. कारण माझ्या देशाला आईची उपमा आहे. काय भारताला माता म्हणतात. भारत माता की, भारत माता की. भारताला माता म्हणतात. एक वाक्य क्लिक करा माझं. तुम्ही सगळे हुशार मंडळी आहात. वसंत महाराज, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबासारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णारी सारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही,
दशरथासारखा बाप नाही, कौशल्यसारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नये, सुतकीर्ती मांडवी जठरीसारखी धीर नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतरायासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्यात का लबाड नाही, कावळ्यात का धूत नाही, काजळ्यात का काळ नाही, लोण्यात का मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा होणे नाही. हे मिळालंय. पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झालाय. महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे. देव देश आणि धर्माचं पालन करण्याकरता देवाने हा नरदेह तुम्हाला दिलाय. सज्जन हो, ही माती सामान्य नाही. भारताला आईची उपमा का दिली माहितीये का? बसलेली मंडळी ऐका. आई माझ्या भारत देशाला मातेची संज्ञा का वापरली माहितीये का? माझ्या भारताची संस्कृती एवढी पवित्र आहे, एवढी ओजस्वी आणि तेजस्वी माझ्या भारत देशाची संस्कृती आहे. एक लाखातलं वाक्य बोलताय का? पोटाला भूक लागली एवढं खाणं याला प्रकृती म्हणतात. भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात. आणि स्वतःच्या पोटाला भूक असताना एखाद्या गरीबाला खाऊ घालणं याला माझ्या भारत देशाची संस्कृती म्हणतात. अजून एक वाक्य बोलतो, तुम्ही सगळे तज्ञ मंडळी, हुशार मंडळी आहात, ऐका. वाक्य क्रमांक 2. मला मरण येणं ही प्रकृती आहे, मला मरणच न येणं ही विकृती आहे, आणि मरणावरती विजय प्राप्त करणं ही माझ्या भारत देशाची संस्कृती आहे. अरे शिरांच्या वीरांच्या क्रांतिकाराच्या रक्ताने पवित्र पावन झालेली महाराष्ट्राची माती आहे. हे सामान्य माती नाही. या माती करता अनेक लोकांनी बलिदान दिलंय. धर्मवीर शंभूराजाने या माती करता बलिदान दिलं. अनेक लोकांनी बलिदान दिलंय. संभाजीराजांना किती त्रास झाला, किती यातना झाल्या मंडळी ऐका जरा. संभाजी महाराजांना साकडाने असं बांधलं होतं. मोठ्या वळ्याला लालबंद चेहरा केला, नजरवती तट, पाठीचा कडा होता तट. अभंगाचा पहिला शब्द आहे धर्म. धर्माकरता ऐका, आपण सगळे हुशार मंडळी आहात. धर्माकरता बलिदान दिलंय. धर्मावरती किती निष्ठा असावी आई ऐका. मी जो प्रसंग सांगतो एका मिनिटात, तो प्रसंग ऐकताना तुमच्या अंगावर काटा येईल, रोमांच उभारातील शहारे अंगावरती येतील. ऐका गड्या. धर्माकरता किती त्रास माझ्या धर्मवीर संभाजीराजाने सहन केला. थोडं ट्रबल द्या, आवाज थोडं स्ट्रॉंग करा. संभाजी महाराजांना साकडाने असं बांधलं होतं. मोठ्या वळेला लालबंद चेहरा केला, नजरवती तट, पाठीचा कडा होता तट. तळ कोकणामध्ये शंभूराजे होते. स्वतःच्या मेवण्याने दगा फटकेबाजी केली. वडात 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 शंभूराजांना आणलं. बहादर गडापर्यंत माझ्या स्तंभाला शंभूराजांना बांधलंय, साकडाने बांधलंय. मोठ्या वळेला लालबंद चेहरा केला, नजर होती तट, पाठीचा कडा होता तट. औरंगजेब बोलता चला, चल बोल संभाजी, कहा रखा है हिंदुस्तान का खजाना, कौन कौन सरदार थे तुम्हारे साथ, चल बोल संभाजी. धर्मावरती किती निष्ठा असावी मंडळी ऐका. सज्जन हो, कौन कौन फितूर थे तुम्हारे साथ, चल बोल. बापाने कुठं कुठं स्वराज्य ठेवलं होतं, सगळं सगळं सांग. संभाजी बलिदान देऊन टाकतो, जीवदान देऊन टाकतो. जीवदान देतो म्हटल्यानंतर शंभूराजे बोलतात, ए औरंग्या, आम्हा मराठ्याच्या नादाला लागू नकोस, आमच्या वाटेवर जाऊ नकोस. आमच्या वाटेवर जाशील, आम्ही तुझ्या वाटेवर जाऊ. तुझी वाट मारी केल्याशिवाय राहणार नाही. हा इतिहास आम्हा मराठ्यांचा जिवंत आणि ज्वलंत आहे. राग आला महाराज त्याला. संभाजीराजे बघत होते. मोठ्या वळल्यात लालबुंद चेहरा केला, चल बोल संभाजी, आखिरी बार पूछ रहा संभाजी, गर्दन काट लूंगा, जबान खींच लूंगा, आंखें नोच लूंगा, चल बोल संभाजी. अरे कडडला सह्याद्रीचा छावा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. संभाजीराजे बघत होते. एक उत्तर दिलं नाही, दोन नाही, नुसते नजरेमध्ये नजर होती. प्रभावदारपणा, बाणेदारपणा. शंभूराजे साकडाने असं बांधलंय. मोठ्या वेळेला लालबंद चेहरा केला, आखिरी बार पूछ रहा संभा, गर्दन काट लूंगा, जबान खींच लूंगा, आंखें नोच लूंगा, चल बोल संभाजी. धर्मवीर संभाजीराजे बोलतात, ए औरंग्या, आम्हा मराठ्याच्या लादाला लागू नकोस, आमच्या वाटेवर जाऊ नकोस. धर्मावरती किती निष्ठा होती. एक धारदार वाक्य शंभूराजे बोलतात की औरंगजेब, एक संभाजी मर सकता है, लेकिन एक संभाजी बेईमान नहीं हो सकता. एक संभाजी गद्दार नहीं हो सकता, संभाजी बेईमान नहीं हो सकता. धर्मावरती किती निष्ठा होती. राग आला.
लालबंद तप्त सळय केली. ते आपसे संभाजी महाराजांच्या डोळ्याच्या समोर नेतात. आखिरी बार पोचराज संभाजी आखे नोचलुंगा. लालबंद तप्त सळाई वरती धोर निघत होता. अशी लालबंद तप्त सळाई संभाजी महाराजांच्या डोळ्याच्या समोर हापसे नेतात. पण नजर होती ताट. अरे या डोळ्याने स्वप्न पाहिलं होतं या स्वराज्याचं, या रयतेचं. कसं होणार माझ्या माय माऊलीचं, कसं होणार या रयतेचं. अरे शेतकरी दादा त्या डोंगरामध्ये लपून बसला होता. कसं होणार या स्वराज्याचं. लालबंद चेहरा होता. ती तप्त सळाई संभाजी महाराजांच्या डोळ्याच्या समोर नेतात आणि सबकन दिशेने डोळ्यामध्ये घालतात. सबकन दिशेने ओढतात. छिद्र पडले, बुबुळ बाहेर आले. मंडळी इथून रक्त 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 पायाच्या नखापर्यंत माखलं होतं. अरे सेंदूर भासलेला मारुतीरायासारखे दिसत होते धर्मवीर संभाजी महाराज. कुणा करता? तुमच्या माझ्या करता. आई दादा तुमच्या करता. काका तुमच्या करता. या रयते करता, या स्वराज्या करता. किती मोठी निष्ठा होती धर्मावरती. जीभ कडक केली, जीभ काढल्या गेली, अनेक त्रास दिला, लक्तरे केले, बोट काढल्या गेले, गुडघ्याच्या वाट्या काढल्या, मीठ जखमीवरती चोळल्या गेलं. एवढा त्रास शंभूराजांना सहन केला. का? धर्मा करता, या स्वराज्या करता, एक रयते करता. शंभूराजे बोलतात की औरंगजेब आम्ही सिंहाचे बछडे आणि सिंहाचे बछडे जगतात ती सिंहासारखे औरंग्या आणि सिंहाचे बछडे मरतात ते सिंहासारखे, मरतात ते सिंहासारखे, मरतात ते सिंहासारखे. बलिदान देऊन टाकलेल्या माती करता, धर्म करता. म्हणून साधू संतांनी धर्म दाखवला. काय धर्म दाखवला? अभंगाचं पहिलं चरण. वातावरण असं जुळून आलं बघा. आता गायक एक नंबर आहे. आता काय टेन्शनच नाही. मस्त पैकी आता ते सुटले. आता ते गाडी सुटली फास्ट. आता गायक एक नंबर आहे. चोपदारी एक नंबर आहे. विनेगिरी एक नंबर आहे. पकवाज वाजवणारे दादा एक नंबर आहे. इकडे गायक एक नंबर आहे. कॅमेऱ्यावाले एक नंबर आहे. साऊंड सिस्टीमवाले एक नंबर आहे.
पुरुष मंडळी एक नंबर आहे, महिला मंडळी एक नंबर आहे, इकडे बसलेले एक नंबर आहे, मंदिराच्या समोर बसलेले एक नंबर आहे, इकडे बाजूला बसलेले एक नंबर आहे, तिकडे बाजूला बसलेले एक नंबर आहे. तुम्ही सगळे एक नंबर आहे, मी काय 2 नंबर आहे काय? मग विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. धर्माचं पालन करणे आणि पाखंडी लोकांचं खंडन करणे हे साधू संतांच्या जीवनातलं कर्म आहे. 3 मुद्दे मी सुरुवातीला सांगितले. 1, धर्माचं पालन करण्याकरता जीव आला, आणि 2, धर्माचं पालन करण्याकरता देव आला, आणि 3, धर्माचं पालन करण्याकरता साधू संत आले. देव पण धर्माचं पालन करण्याकरता येतो, पण धर्माला ग्लानी आली की देव अवतीर्ण होतो. यदा यदा ही ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबरुसीसाठी जन्म सुसिले दृष्ट निर्दाळिले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुखर मोये धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा कोठेने दिसे पाहता उडी घाली सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची गोडी. सगळ्या प्रमाणानं सिद्ध एकच होतो, देव अवतार घेतो, नवे नवे अवताराच्या राशी शंख चक्र गदा पद्मसहित देव अवतार घेतो. भागवतामध्ये देवाचे 24 अवतार आहे, नंतर 10 अवतार गर्ग संहितेमध्ये, नंतर काल्याच्या कीर्तनाला आपण 6 ऐकतो. 10 अवतार देवाच्या काही मिनिटात सांगतो, ऐका सगळेजण मोजा बरं का, माप लक्ष ठेवा. इकडं मत्स्य कुर्म वराह किती अवतार झाले? हॅलो परत सांगतो, रिपीट. मत्स्य कुर्म वराह किती अवतार झाले? नृसिंह वामन परशुराम आता किती अवतार झाले? करेक्ट. श्रीराम श्रीकृष्ण बौद्ध आणि 10वा कलंकी अवतार विठ्ठला. अजून 6 अंश अंशांश कला आवेश पूर्ण आणि पूर्णतम विठ्ठला. भक्ता करता अवतीर्ण होतो. इथं माय माऊल्यांची संख्या भरपूर आहे म्हणून चला महाभारतामध्ये, आणि एका मिनिटात परत भारतात आणतो तुम्हाला. महाभारतामध्ये धर्मराजाला बाबा दूत खेळण्याचं ज्ञान नव्हतं. वसंत महाराज देव भक्ता करता अवतीर्ण होतो या पदावरती मी चिंतन करतोय. दूत म्हणजे काय? पत्ते. तुमच्याकडे खेळते का? नाही? चांगलं आहे, बरोबर आहे. आता तर ते मोबाईलवर आलं महाराज 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 जंगली रमी मोबाईलवर आलं, ती खेळू नाही बरं ना. आमच्या तिकडे खेळतात केव्हा माहिती आहे का? गणपती बाप्पा बसले, देवी नवरात्र बसले, मोठ्या मोठ्याने कागद आहेत. गणपती आमचा सत्याचा आणि पाठीमागे नाव पत्त्याचा. खेळ नाही बरं, ते नाचलंय बॅक करे, खेळायला नाही पाहिजे. धर्मराजाला त्याचं ज्ञान नव्हतं पण खेळण्याकरता बसला. ऐका, सत्यवचनी राजा युधिष्ठिर, धर्मराज, अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव, पंडुराजाचे वाघासारखे 5 मुलं डावावर बसले. इकडून कौरव आणि इकडून पांडव. जरासंधाच्या हाडाच्या कवड्या केल्या आणि शकुनी मामा डाव टाकाला. मामा लय डेंजर. शकुनी मामा तुम्ही 6 म्हणले का तो 7 टाकायचा, पुढच अशा कवडी उलटी फिरवायचा. बरं डाव रंगात आला. बरं त्यांचा डाव म्हणजे इस्टेट प्रॉपर्टीवरती होता. असं ना तुमच्या माझ्यासारखं नव्हता 100 50 असलं नव्हतं त्यांचं, 200 असं नव्हता. डाव रंगला, एवढा रंगला आणि बघता बघता पांडव हरल्या गेले, कौरव जिंकल्या गेले, पांडव हरले गेले. युधिष्ठिर धर्मराजाला डावावर मांडलं. अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव 5ही पांडवाला डावावर मांडलं. डाव हरल्या गेले. धर्मराजा म्हणतो दुर्योधना, ए दादा आता डावावर मांडायला काही नाही, डाव बंद करू, आता खेळ बंद करू. तो म्हणला डावावर माझा अजून एक आहे ना, काय? द्रौपदी. द्रौपदीला डावावर मांडा. ऐका बरं का, मी महाभारतातलं सांगतोय सगळं तुम्हाला. पंडराजाचे 5 मुलं वाघासारखे, युधिष्ठिर, धर्मराज, सत्यवचनी राजा, अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव
पाचही पांडवाने द्रौपदीला डावावर मांडलं. कवड्या उलट्या पडल्या, घडू नये ते घडल्या गेलं. द्रौपदी आता दाशी झाली, पांडव हरल्या गेले, कौरव जिंकल्या गेले. तेवढ्या दुर्योधन दुःशासनाला म्हणतो, पाहतोस काय? द्रौपदीच्या महली जा आणि त्याला ओढत ओढत घेऊन या दरबारामध्ये. धावत 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 दुःशासन जातो, आवाज देतो, द्रौपदी बाहेर आहे. द्रौपदी बाहेर आली, पाहिलं भाऊजी रोज वहिनी म्हणून कानार येणारा आवाज आज डायरेक्ट नाव घेऊन येतो. किम आश्चर्य, काय झालं? सांगितलं घडलेला वृत्तांत तुला. तुझ्या पती राजाने डावावर मांडलं होतं ग द्रौपदे. आता डाव हारल्या गेले, तो आता आमची दासी झाली. तुला दादाने बोलवलं, मला दुर्योधनाची आज्ञा आहे, चल. तिने हात जोडले, भाऊजी मला येता येणार नाही, मी रजस्वला नारी आहे, मी एक पात्री नारी आहे, मला स्पर्श करू नका. ऐकलं नाही महाराज. ओढत ओढत आणलं भरलेल्या सभेमध्ये. पाचही पांडवाकडे द्रौपदीने पाहिलं. आश्चर्य असं झालं की सगळ्याकडे आशेने माना फिरवल्या गेल्या. द्रौपदीने तर सगळ्यांनी माना खाली घातल्या. देवव्रत राजामध्ये भीष्माचार्याकडे पाहिलं. भीष्माचार्याने मान खाली घातली. कृपाचार्य द्रोणाचार्य सिंहासनावरती आरूढ झाले होते दरबारामध्ये. सगळ्याकडे आशेने पाहिलं द्रौपदीने मायांनो, सगळ्यांनी माना खाली घातल्या. भीष्माचार्य म्हणतात, द्रौपदी आता आमचा निरोप आहे, तू आता कौरवाची दाशी झाली. दुर्योधन दुःशासनाला म्हणतो, पाहतोस काय? अरे कर तिचं वस्त्र हरण करण्याकरता गेला ना मायांनो. साडीला हात लावला, वस्त्र हरण करण्याकरता गेला की टचकन डोळ्यात पाणी आलं. देवा या संकटातून फक्त तूच मला सोडू शकतो. मोठे गुंतला आवाज टाळी वाजवा, सर्वांनी टाळी वाजवा, मोठ्या प्रेमाने टाळी वाजवा. देवा कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. देवाचा धावा केला. देवा कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ का सखया लावेरा. कृष्ण परमात्म्याला द्रौपदीची एवढी काळजी वाटली. सज्जनाव ऐका, बारीक बारीक. देवानी गरुडाला बोलवलं. देवाचं वाहन गरुड आहे. गरुडाला बोलवलं. गरुडावरती विराजमान कृष्ण परमात्मा झाला. त्वरा झाली गरुडा. टाकी येते मागे, द्रौपदीच्या लागे नारायणा. सज्जन हो, धावत 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 देव आले आणि एवढ्या साड्या पुरवल्या माझ्या द्रौपदीला. एवढ्या साड्या पुरवल्या. साडी बीची नारी है क्या नारी ही साडी है, काही कळना झालं. साडी बीची नारी है क्या नारी ही साडी है, काही कळना झालं. स्वतः कृष्ण परमात्मा वस्त्र झाले होते, साडी झाले होते आणि त्या संकटातून द्रौपदीला सोडवलं. द्रौपदी म्हटलं, देवा कोठे गुंतलासी.
द्रौपदीला संकटातून सोडवलं. देव भक्त संकटात असला, धर्म बुडा लागला की देव अवतीर्ण होत असतो. सज्जन होय, लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून हा देवाचा धर्म 2 आणि 3 साधू संतांचा धर्म. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. अजून काय साधू संतांचा धर्म आहे? हेच आम्हा करणे काम. नामाचं बीज वाढवणे, भगवंताच्या नामाचं बीज वाढवणे, हेच आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. नामाचं बीज वाढवणे आपल्या जीवनातलं कर्म आहे. एकदा सगळ्यांनी वरती हात घ्या बरं. सगळे पाठीमागचे कॅमेरा फिरवत आता तिकडे. सगळे तिकडे असे सरळ घ्या. असे असेच राहून द्या. मी 1 मिनिटात चहा पिऊन आलो. हात दादा स्ट्रॉंग आवाज दे. स्ट्रॉंग. सगळ्यांनी मोठ्या मोठ्याने माझ्या पाठीमाग पुंडलिकावर धारीचं गजर करता. सगळे बरं का, टाळकरी सगळे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पंढरीनाथ भगवान की आवाज. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, बजरंग बली की. हात सरळ घ्या. हे बघा, टाळी अशी वाजायची. याचा आवाज द्या दादा. 1 2 3 4 1 2. दैवत छत्रपती नामुचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामुचे, दैवत छत्रपती नामुचे, दैवत छत्रपती भगवान, दैवत छत्रपती नामुचे, दैवत छत्रपती. वा 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 वा. ज्यांना नाचायचं त्यांनी उभा राहून नाचा. बिनधास्त मोकळं म्हणून. काळी वा 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 वा. आपल्या गोंदगावामध्ये पंढरपूर भरले. पंढरपूर. वा वा. देवाचं नामस्मरण करा. अरे छंद नाही नामाचं, हा देह काय कामाचा. वा वा. काली बड़े भाव के साथ थोड़ा हाथ उठा के एक साथ. वा वा. जोरदार वा. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय जय भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. वा वा. महिला मंडळी वा. जय 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 शिवाजी. भगवान काळे हा. काळे हा. वा वा. आपल्या कोण गावामध्ये पंढरपूर भरले. पंढरपूर. आनंदी आनंद. वा. महिला मंडळी वा 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 वा. आज आपला हरिनाम सप्ताह पाहिल्यानंतर प्रभू रामचंद्र आनंद वाटत असेल, बजरंग बलीला आनंद वाटत असेल. वा 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 वा. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय जय भवानी, जय जय जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. माझ्या राजाची जयंती आली, शिव राजाची जयंती आली, शिव राजाची जयंती आली, विदर्भ प्रांतामध्ये लखोजी जाधवाच्या पोटी कन्यारत्न जन्माला आले राष्ट्रमाता जिजाई साहेब. महासाहेबाला डोहाळे लागले ना. महासाहेबाला विचारलं, महासाहेब
खाण्यापिण्याचे डोहाळे का मास आहे. मास आहे बोलते झाल्या आम्हाला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही. आम्हाला वाटतं घोड्यावरती बसावं, हातामध्ये समसर घ्यावी, हातामध्ये तलवार घ्यावी, दुश्मनाचं सर एका बाजूला करावं आणि दुश्मनाचं धड एका बाजूला करावं. हे महासाहेबांना लागले होते डोहाळे सज्जन हो. अरे राष्ट्रमाता जिजाई साहेबाई तुळजापूरच्या भवानी माताच्या मंदिरापुढे जातो, पदर पसरतात आई जगदंबे. या जगामध्ये चाललेला अन्याय अत्याचार माझ्या डोळ्याला सहन होतं का आई जगदंबे. माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल की ज्यांनी महाराष्ट्राच्या मातेची गोष्ट पवित्र केली पाहिजे. 18 पकड जातीय कदर करून स्वराज्य निर्माण करणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. डोळ्याने दिसणाऱ्या कोणत्याही परक्या स्त्रीला आई मानणारा राजा माझ्या पोटी जन्माला घालायचं आईचं मागणं होतं. अरे शुक्रवार दिवशी तेजोमय किनार शिवनेर पडलंय आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी जगाचा जाणता शिवछत्रपती जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. म्हणून धर्माचे पालन, पापाचे खंडन, पापी लोकांचं खंडन करणे, नामाचं बीज वाढवणे. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मधलं भजन घेऊ. विठोबा रघुमाये सर्वांनी मोठ्या प्रमाणे टाळी वाजवून भजन करा. एकदा टाळी वाजवा जोरदार आहे सगळ्या मंडळीकडे. वेळ माझा संपुष्टात आलाय. एक 5-10 मिनिटं तुमचे घेतो. पुढे तुकोबाऱ्या म्हणतात, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, हे जे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. परमार्थिक उपदेश करत असताना आम्ही तीक्ष्ण शब्दाने जो जसा असेल त्याला आम्ही तसं उत्तर देऊ. आम्ही कुणाची परमाचं करत असताना, भक्ती करत असताना, धर्माचा उपदेश करत असताना कुणाची भीडभाड पाहणार नाही. भीडभाड तुका म्हणे साना थोर, हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. झालेली कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी समर्पित करतो. ऐका, एक शांतता, एक 5-10 मिनिटं. युट्यूबला माझं जर तुम्ही नाव सर्च केलं, एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे. 40 वर्षापासून आपण नामसप्ताह करतोय. शांतता द्या, कोणी बोलू नका, शांत बसा, स्ट्रॉंग करा. युट्यूबला माझं नाव तुम्ही सर्च केलं, बाळासाहेब महाराज शिंदे जालना, तर माझे अनेक कीर्तन पाहायला मिळतात. सगळ्यात प्रचंड माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला, दारोड्याची बायको संसार कसा करते, आणि दुसरं बाप आणि मुलीचं नातं सांगणारा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय.
आई वडिलांची सेवा करा हा एक व्हिडिओ माझा प्रचंड वर्षश्राद्धाच्या कीर्तनानिमित्त सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला. रोज मी सांगतोय आज 40 वर्षाची परंपरा आहे. एवढे तुम्ही आकाशाच्या उंचीचे गोड मंडळी आहात. आमचे वसंत महाराज एवढे प्रेमामुळे या ठिकाणी आले. आमचे ज्ञानेश्वर माऊली असेल, गणेश दादा, हर्षल दादा आणि आपले अध्यक्ष मधुकर माऊली कराले, हे सगळे मंडळी तनमन धनातून तुम्ही सगळे त्यांना सहकार्य करतात. प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवानिमित्त एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही आयोजित करताय. सगळ्यांना माझे हात जोडून पोटतिडकीनं विनंती, जीवनामध्ये व्यसन करू नका. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है. व्यसन करू नका. दारूने 3 प्रकारची हानी, 1 आर्थिक हानी, 2 सामाजिक हानी आणि 3 कौटुंबिक हानी. आर्थिक हानी, खिशामध्ये पैसा राहत नाही. 2 सामाजिक हानी, समाजामध्ये कोण विचारत नाही. आणि 3 कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. दारू सोडा आणि संसार जोडा. मी एका तळमळीने सांगू का, मी जालन्याचा आहे. जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्याचा आमच्या पट्ट्याचा सर्वे जर केला तर ऐका मायबाप, आज तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी गेला. पोट तिडकीनं मी कळवळीनं सांगतोय. कीर्तनं भरपूर ऐकले, आवर्तनं भरपूर झाली, परिवर्तन झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे. एवढा मेसेज युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्या जगभर मी हा मेसेज देतो. जाता जाता ऐका. आज तरुण मुलं 10वी 11वी 12वीचे मुलं ड्रिंक करतात, व्यसन करतात, ड्रिंक करून गाडी चालवतात, भरधाव वेगाने ऍक्सिडेंट होतो आणि मरून जातात. म्हणून माझी विनंती आहे राजांनो, दारू पिऊ नका. दारू हे वाईट आहे, व्यसन करू नका. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएंगी, लेकिन हरि नाम का पीला पी कर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. व्यसन करू नका. निर्व्यसनी स्वच्छ जीवन जगा. आई वडिलांची सेवा करा. काही माणसं म्हणतील महाराज तुम्हाला काय करायचं, व्यसन दारू आम्ही आमच्या पैशाने पितो, तुम्हाला काय करायचं म्हणतील मला असं लोक. ऐकू वाटलं तर ऐका, नाही तेवढा समाज बसलाय. श्रीराम जन्मोत्सव निमित्त जाहीर आवाहन करतोय महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या बाहेरच्या जनतेला, दारू पिली ना लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथं कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल. व्यसन करू नका. निर्व्यसनी जीवन जगा, स्वच्छ जीवन जगा. आणि 2 जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. आई ऐका गड्या, आई काय असते, बाप काय असतं सांगतो. तुमच्या डोळ्यात पाणी जाता जाता सगळा समाज रडेल. ज्यांना हात नाही त्याला विचारा हाताचं दुःख काय. माऊली, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचं दुःख काय. ज्याला डोळे नाहीत त्याला विचारा डोळ्याचं दुःख काय. अरे ज्याच्या जीवनात आई निघून गेली आणि त्याच्या जीवनात ईश्वरा समान बाप निघून गेला, विचारा आई बापाचं दुःख काय. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उभारा, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन होतील आई म्हणतात. आई किती प्रेम करते सांगू का. इथं बसलेल्या माय मावल्या यांना विचारा, ज्यांची आई ह्या जगात नाही आणि ज्यांचा बाप ह्या जगात नाही त्यांच्या डोळ्यात पाणी येईल, त्यांच्या आठवणी ढसढस रडवतील. आई वडील काय असतं सांगू का. डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघड ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात. सज्जन हो, आई अरे स्वामी तिन्ही जगाचा आहे, पण आई विना भिकारी आहे. 65 वर्षाची आई असून द्या, ज्या वेळेस तिला 30-35 वर्षाची मुलगी ज्या वेळेस भेटण्याकरता जाते ना माहेरा, तुमच्या डोळ्यात पाणी येईल, रडाल. ती माहेरा, ती माय थकली म्हातारी झाली, कधीच त्या मुलीची पिशवी कमी देत नाही. मुलीकडे पाहिलं तर डोळ्यावर हात फिरते. खराब झालीस माझी बाय, कामधंदा जास्त करतेस का,
लेकर बाळ खुशालेस ना फार वाट पाहते. आई जाऊन द्या, बाप जाऊन द्या, ह्या जगात आई गेली, वाट पाहणारं व्यक्तिमत्व निघून गेला, बाप गेला, जीवनातला आधार निघून गेला. आई दिवाळीच्या सणाच्या दिवशी तुम्ही जे 4-5 दिवस राहता ना माहेरामध्ये, आणि ज्या दिवशी तुम्हाला दुसऱ्या दिवशी जायचं असतं ना, जावयाचा फोन येतो मुलीला पाठवून द्या, त्या दिवशी तुमची आई सगळ्याच्या आधी सकाळी लवकर उठते, आंघोळ करते, कोणाकडे तरी जाते, मार्केटमध्ये जाते, भाजीपाला आणते, मुलीच्या पिशवीमध्ये टाकते, घरामध्ये जाते, डाळ आहे बाई डाळ घेऊन जाय, लोणचं, मिरचीचं लोणचं, आंब्याचं लोणचं, तुला आवडतं ना ताई घेऊन जाय. माहेरातली माय मरू द्या, तुमच्या पिशवीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आई लय प्रेम करते. एखादी ताई, एखादी माय माऊली दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेली माहेरात आणि माहेरातून येताना 3-4 भरलेल्या पिशव्या गच्च असेल तर समजायचं माहेरात माय जिवंत आहे, माहेरात बाप जिवंत आहे. आणि येताना एकच पिशवी रिकामी आली तर समजायचं माहेरातली माय मरून गेली, माहेरातला बाप मरून गेला. अहो यत्र नारीस्त पूजन ते रमत तत्र देवता. शास्त्र वर्णन करतंय स्त्रीचा ज्या ठिकाणी सन्मान होतो, ज्या ठिकाणी, ज्या घरात स्त्री आनंदी असते, खुशाल असते, सुखी असते, त्या घरामध्ये देवता रममान असतात असं वेदांत शास्त्र शिकवतंय आपल्याला. सज्जनो, स्त्री किती त्रास होऊ द्या तिला, ती कधी समाजाला तक्रार करत नाही. का? टाकून बोललं, कोणी रागाने बोललं, कोणी टेन्शन मध्ये बोललं घरातलं, तर ती स्त्री माय माऊली कधीच लोकांना सांगत नाही. असंच ते पोटामध्ये गिळते. का? बापाचं नाव शाबीत ठेवायचं. माझा बाप बीपीचा त्रास आहे, बापाला शुगर आहे, गोळ्या चालू आहेत बापाला, आणि बापाला जर कळालं माझी लेक दुःखात आहे, तिला त्रास होतो, फार कष्ट करावं लागतात. जर बापाला बातमी कळाली मुलीला त्रास होतो तर तो बाप जास्त दिवस जगणार नाही. म्हणून बापाचं नाव शाबीत राहण्याकरता कष्ट करते, त्रास सहन करते ती माय माऊली. घरात किराणा माल नसेल तरी ऍडजस्ट करते, भाजीपाला नसेल तरी ऍडजस्ट करते. का? लेकरा बाळाला लवकर उठून टिफिन बनवून देते, शाळेमध्ये पाठवते, स्कूलला पाठवते, पतीला डबा बनवून देते, उभा आयुष्य कष्ट करते, पाहिजे तो त्रास सहन करते. का? हाडाचे काढ करते, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा करते. का? लेकरा बाळा करता, सुखी संसारा करता. आईला विसरू नका सज्जन हो, आईचे अनंत उपकार आहेत. आणि 2 आई महाराज तुम्ही आम्हाला सांगितली, डोळ्यात पाणी आलं. साने गुरुजीने आम्हाला श्यामची आई शिकवली. आई ऐकली महाराज आम्ही, पण बाप काय कमी नाही. बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप. जो किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप, आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाड. बाप एशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिखट बोलला तर आयुष्यभराची गोडी, तो म्हणजे बाप. आई रडून मोकळे होते, बापाला रडता येत नाही. बापाचं जीवन फार वेगळं असतं. बाप पडद्यावरचा कलाकार असतो. आज घरात छोटेले संकट असले, आईच्या टचकन डोळ्यात पाणी येतं, पण बाप रडत नाही. आईचे डोळे रडतात, पण बापाचं हृदय ढसढसा रडत असतं लेकरा बाळा करता. बरेच बाप या ठिकाणी आहेत. मुलाला म्हणतात बाळा, मुलीला म्हणतात ए ताई दिदे लवकर उठत जा, शाळेमध्ये जात जा, ट्युशनला जात जा, नोकरी काम धंदा पा. बाप मुलाला बोलतो, प्रसंगी टोमणे देतो बाप मुलाला. बाप का बोलतो मुलाला माहितीये का? बापाला माहिती मी मोठ्या पोटापुरतं कमवलंय, पण याचा कदाचित कोरोनासारखा रोग आला भजनी मंडळी, आणि मी जर मरून गेलो त्या बापाला वाटतं तर माझ्या लेकराने, माझ्या मुलाने, मुलीने या समाजाच्या समोर भीक मागू नये, म्हणून बाप बोलत असतो. लक्षात ठेवा. अरे ज्यांचा बाप नाही इथं, ज्यांची आई नाही या जगात, आज त्यांना विचार आई बापाचं दुःख काय, हंबरडा फोडून डेस रडतील. अरे ढगाआड गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेली आई आणि मातीच्या आड गेलेला बाप दिसणार राजा हो. म्हणून जिवंतपणे घरातल्या त्या 2 देवाची सेवा करा. आई थकली ना बोलते, म्हातारपणी इचळल्यावणी करते, भाऊचळल्यावणी करते, शिव्या देते, रागवते, देऊन द्या दादा.
आई असते. बापही बोलतो, बाप रागवतो, बाप शिव्या देतो, बोलतो बाप. जाऊन द्या ना, त्यांनी हे जग दाखवलं ना, आपल्याला जग दाखवलं ना. म्हणून त्या आई वडिलांची सेवा करा. 2 कोटीचा फ्लॅट घ्या, 4 कोटीचा फ्लॅट घ्या, जागा घ्या, जमीन घ्या, काय घ्यायचं तर गावात घ्या, मुंबईला घ्या, खेड्यागावाला घ्या, भरपूर पैसा कमवा, संपत्ती कमवा, 1-2 कोटी रुपयाचे घरं बांधा, बंगले घ्या, प्लॉट घ्या. पण त्या प्लॉटमध्ये म्हातारी माय बसलेली असली आणि म्हातारा बाप बसलेला असताना लय शोभा असते गड्या घड्याला, लय शोभा असते. तुमची जर गाडी चालू झाली, गाडी, आणि तुम्ही जर जॉब करण्याकरता निघाले बाईकवरती, मोठ्या गाडीवर, आईने पाहिलं ना, आईची नजर तुमच्याकडे गेली, तर आईची नजर म्हणजे तुमच्याकडचा आशीर्वाद असतो. आशीर्वाद हे लक्षात ठेवा. आईने तुम्हाला जाताना पाहिलं तर संध्याकाळी सुखरूप मुलगा घरी आला पाहिजे. या आईच्या डोळ्यामध्ये आणि बापाच्या डोळ्यामध्ये ताकद असते गड्या. पण घरातल्या माई बापाची सेवा करा. आई वडील आकाशाच्या उंचीचे असतात. बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते. या जगामध्ये 2 प्रवासी वर्ग आहे, एक चंद्र आणि दुसरा सूर्य. यांचा प्रवास ज्या दिवशी थांबेल त्या दिवशी जग संपेल महाराज. या जगामध्ये 2 पाहुणे माणसं आहेत, एक झाडाचं पान आणि शरीरातला प्राण, हे 2 पाहुणे माणसं आहेत. आणि या जगामध्ये 2 गरीब आहेत, एक गाय आणि दुसरा मुलीचा बाप. आणि या जगामध्ये माफी मागून बोलतो 2 बिनलाजे माणसं आहेत, एक कर्जदार. कर्जदाराकडून पैसे घेतले ना 10 रुपये टक्क्याने, 11 रुपये टक्क्याने, त्याने अपमान जरी केला तर सहन करावा लागतो, पैसे घेतले त्याचे. आणि 2 म्हणजे मुलीचा बाप. किती पाहुण्याने बोलून द्या, कधी गेला नाही विचारलं कवा शिकायले, काय केलं, अपमान केला तरी मुली करता पुन्हा त्या दारामध्ये जावं लागतं त्या बापाला. आप चहा नाही दिला, पाणी नाही दिली, विचारलं नाही, काय नाही, तरी स्वतःच काळीच काढून दुसऱ्याच्या ताब्यात दिलंय ना. बाप अपमान सहन करतो गड्या. बाप लय प्रेम करतो. बाप आयुष्यामध्ये 3दा रडत असतो मंडळी, आहे का? मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी बाप रडतो, मुलीच्या लग्नाच्या दिवशी बाप रडतो, आणि 3ऱ्यांदा बाप रडतो. पोटचा मुलगा वेगळं राहायची भाषा करतो त्या दिवशी डसडसता बाप रडत असतो. त्या बापाला वाटतं काय पराभव झाला माझ्या जीवनात. मुलीचं लग्न जमलं, मुलाकडच्याला मुलगी पसंत आली, त्या दिवशी 1 भाकर खाणारा बाप अर्धी भाकर खातो, उपाशी झोपतो. का? माझ्या मुलीचं लग्न जमलं, माझी मुलगी मला सोडून दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. पुढे अजून फारसं कळत नाही, सासू कशी असेल, सासरा कसा असेल, तिकडे मंडळी कशी असेल काय माहित नसतं. ढसढसा बाप रडतो. बेडरूम मध्ये जातो, उशीत तोंडार घेऊन हंबरडा फोडून बाप ढसढसा मुली करता रडत असतो. 2ऱ्यांदा बाप रडतो. मंगल कार्यात मुलीचं लग्न आहे, पाहुणे मंडळी आले, सगळे मंडळी एकत्र बसले, देवब्राह्मणाच्या साक्षीने लग्न झालं. साक्षीने सूर्यास्ताची वेळ, ती मुलगी ज्या वेळेस माहेर सोडून सासरी जाण्याच्या वेळेस गाडीमध्ये ज्या वेळेस मुलगी बसते, अरे किती दगडाच्या काळजाचा बाप असून द्या मुली करता रडतो सज्जन आहो. किती कठोर काळजाचा बाप असून द्या मुली करता रडतो. हे मुलीचं बापाचं प्रेम असतं. जन्म झाल्यापासून प्रेम करतो. मुलीचा जन्म झाला, मुलगी चालायला लागली, चालता चालता मुलीने पडावं, बापाने उचलून घ्यावं, 2 पप्प्या घ्याव्या तिच्या. माझी ताई चालू लागली, माझी दीदी चालू लागली. तर हाताच्या फुडाप्रमाणे सांभाळ. आता पाहता पाहता ती लग्नाच्या वयात आली, उपवर झाली, आणि आता ती चालली. कधी दमून आलं जॉबून, पाण्याचा ग्लास तोंडाच्या समोर मुलीने घ्यावा. पप्पा पप्पा पाणी प्या, पप्पा पप्पा चहा प्या, पप्पा पप्पा जेवण करा. आयुष्य मुलीनं काळजी घेतली. आता माझी मुलगी दुसऱ्याच्या घरी चालली. ढसढसा बाप रडतो. बापाला सगळं आठवतो. मुलीला काही कमी पडून दिलं नाही. इथं बसलेले असे बाप आहेत, बाप स्वतःला काही भेटलं नाही, फाटकं तुटकं जीवन जगला, उघडा नागडा राहिला, पण मुलीला आणि मुलाला कधी काही कमी पडून दिलं नाही गड्या बापाने. ते बाप काय असतो सांगतो. बाप स्वतः दाढी वाढली बापाची, बाप तसाच राहिला. घरात बेसिनवर जाऊन दाढी केली त्या बापाने, पण मुलाला मुलीला फोन पेला पैसे टाकतो बाप. ए बाळा जा हेअर सलूनला. मुलीला म्हणतो ब्युटी पार्लर जा, घे 200 घे, 500 घे, 1000 घे. आयुष्य करतो. फार गरिबी सहन केली त्या बापाने, पण माझ्या मुलीचं कल्याण व्हावं, माझ्या मुलाचं कल्याण व्हावं करता तडपड करत असतो. तुकोबारा वर्णन करतात. बाप करी जोडी
लेकुराचे ओढे आपले कुरवंडी वाळून्या वायुष्य कष्ट करतो. म्हणून माझी विनंती आहे, एवढा समाज बसलाय ना, वेळ माझी संपत आली. 22 वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे बापाने सांभाळलं आणि 22 दिवस ज्या वेळेस मुलगी कॉलेजात जाते, शाळेमध्ये जाते आणि एखाद्या मुलाच्या प्रेमात पडते, लव्ह मॅरेज करून मुलगी ज्या वेळेस जाते ना निघून स्वतःच्या मर्जीने, त्या दिवशी तो बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो, लक्षात ठेवा. अरे पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा तसा घाव त्याच्या हृदयामध्ये घातला जातो. एक तास रडतो, खाली मान घालतो. गल्लीतून जाताना एकटा मान खाली घालतो. मुलगी पळून गेली, बेडरूम मध्ये उशी तोंडावर गाऊन डसा हंबरडा फोडून बाप रडतो. ढेकळावर पाणी पडावं तशी अवस्था त्या बापाची होत असते. म्हणून आपल्या बापाची सेवा करा. पोलीस स्टेशनला जातो, मुलगी पळून गेली, मिसिंगची कंप्लेंट देतो. ते पोलीस लोक कानाला न ऐकेल असं बोलतात. ऐकलं नाही का? मुलीकडे लक्ष ठेवता येत नाही का? म्हणून अखंड हरिनाम सप्ताहाचा आज 3रा दिवस आहे. 700 किलोमीटरवरून तुमच्याकरता आलोय. विनंती, माझी रिक्वेस्ट आहे ताईंनो, दिदींनो, शाळेमध्ये जाता आलं तर जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजाला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. जॉब करता आला करा, नाही तर करू नका. नोकरी करता आली, बिझनेस करता आला करा, नाही तर करू नका. पण बसलेल्या बापाची मान या समाजात खाली होईल असं कधी पाऊल टाकू नका. बापाची मान खाली होईल, आईच्या डोळ्यात पाणी येईल आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन जीवनामध्ये करू नका. ज्या साधू संतांनी हा मार्ग दाखिला त्या साधू संतांचं मोठ्या प्रमाणे भजन करा. ज्ञानेश्वर अधिकचे सरते करून घ्यावे तुमचे विनमित वासे. पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मज क्षमा करणे नोय संत्यांग बोधो व्यक्ती नोय हा उपदेश तुमचे बडबडले शेष तुमच्या कृपेचे पोषण आहे. जन्मोजन्मी तुका म्हणे झालेली कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. गायक वादक गुणीजन मंडळी साऊंड सिस्टीम चौकदार भालदार विनेकरी टाळकरी